नमस्कार, मी सारिका. एस9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. यशस्वी सामाजिक अभियानाअंतर्गत ठाण्यात बचत गट व गृहोपयोगी वस्तूंचे प्रदर्शन. तर साकेत ग्राउंडमधील खारफुटी नष्ट होण्याच्या मार्गावर रिझर्व्ह पोलिसांच्या गैरप्रकारावर उपमहापौरांचा आक्षेप. यशस्वी सामाजिक अभियानाअंतर्गत ठाणे शहरात भव्य राज्यस्तरीय असे बचत गट व गृहोपयोगी वस्तूंचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. यशस्वी सामाजिक अभियानाअंतर्गत ठाण्यात यशस्वी शॉपिंग फेस्टिवल आयोजित करण्यात आले आहे. हे शॉपिंग फेस्टिवल गावदेवी मैदानात भरवण्यात आले असून सुरेखाताई ठाकरे व विश्वास ठाकूर यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन करण्यात आले. ठाणे शहरातील महिला बचत गटांना व्यावसायिक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याकरिता हे फेस्टिवल येथे आयोजित करण्यात आले आहे. या शॉपिंग फेस्टिवलमध्ये घरगुती मसाले, कोल्हापुरी ज्वेलरी, गारमेंट्स, लोणची यांसारखी अनेक उत्पादने येथे उपलब्ध आहेत. या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले सुरेखाताई ठाकरे व विश्वास ठाकूर यांनी आपल्या प्रतिक्रिया एस9शी बोलताना व्यक्त केल्या. यशस्वी अभियानाची सुरुवात झाल्यानंतर महिलांच्या हाताला काम मिळावं आणि त्या अनुषंगाने मार्केटिंगमध्ये सुद्धा त्यांनी भाग घ्यावा या अनुषंगाने यशस्वी फेस्टिवलची सुरुवात झाली आणि जवळपास 3-4 जिल्ह्यांमध्ये या आमच्या यशस्वी शॉपिंग म्हणून सर्व ठिकाणी प्रदर्शनी लागल्या. आज एक ठिकाणी ज्या आम्हा सगळ्यांना महाराष्ट्रामध्ये ज्यांनी एकत्रित केलं आणि एका शिस्तीमध्ये आमच्या सगळ्यांकडनं जे काम करून घेतात ते विश्वासभाऊ ठाकूर ते सुद्धा या ठिकाणी आहेत. आमच्या इथल्या अध्यक्षा मायाताई कटारिया, आमच्या विद्याताई वेखंडे आणि आमच्या सर्वच यशस्विनीच्या आमच्या संगीताताई सुराणा या आमच्या राज्याच्या यशस्विनीमधल्या समन्वयिका आहेत. आणि या 5 लोकांची एक कमिटी करून ही यशस्विनी फेस्टिवल आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये करतो आहे. त्यामध्ये आम्हाला आनंद या गोष्टीचा आहे की जी कामं मार्केटिंगमध्ये जात असताना पुरुषांच्या बरोबरीची कामं म्हणजे मार्केटिंगमध्ये बिझनेसमध्ये जाऊन या महिलांनी हे सर्व करणं अधिकृतपणे सर्व परमिशन्स आणि ठाण्यासारख्या प्रचंड गर्दीच्या ठिकाणी अतिशय सुंदर असं नियोजन करून महिलांनी खऱ्या अर्थाने बचत गटाच्या हातांना काम मिळवून देण्यासाठी त्यांना जे यशस्विनी फेस्टिवलचं व्यासपीठ निर्माण करून दिलं. आदरणीय आमच्या नेत्या सुप्रियाताई सुळे यांच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही हे काम करतो आणि ताईंचंसुद्धा ते स्वप्न आहे, आदरणीय साहेबांसुद्धा ते स्वप्न आहे की या माध्यमातून तुम्ही महिलांना काम दिलं पाहिजे. आणि ताईंच्या या संपूर्ण विचारानुसार त्यांनी दिलेल्या शिकवणुकीनुसार आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काम करतो आहे आणि खऱ्या अर्थाने महिला जे घरामध्ये काम करतात त्यांना खऱ्या अर्थाने हे व्यासपीठ मिळून यशस्विनी फेस्टिवल सर्वसामान्य महिलांपर्यंत जात्याच आम्हाला अतिशय मोठा आनंद आहे. प्रियाताईंनी गेल्या 5 ते 6 वर्षापासून महाराष्ट्रातल्या महिला बचत गटांसाठी मोठ्या प्रमाणावर काम सुरू केलं आणि याच्यामध्ये मुळातच दारिद्र्य रेषेखालचे जे बचत गट आहे त्याच्यावर जास्त लक्ष केंद्रित केलं. आणि यापूर्वी आम्ही बिग बाजारच्या बरोबर वेगवेगळ्या ठिकाणी स्वाद महाराष्ट्राचा म्हणून वेगवेगळ्या मॉल्समध्ये आम्ही अशा प्रकारच्या जत्रा घेतल्यात. आणि त्यानंतर पुन्हा काही दिवसांनी असा विचार आला, ताईंच्या मनामध्ये असा विचार आला की हे सातत्याने जर आपल्याला चालवायचं असेल तर आपल्याला व्यावसायिक दृष्टिकोन ठेवला पाहिजे आणि व्यावसायिक दृष्टिकोन जर आपल्याला ठेवायचा असेल तर आपण स्वतंत्रपणे अशा प्रकारची प्रदर्शनं आपण घेतली पाहिजेत. हे जवळपास आमचं 5वं प्रदर्शन आहे आणि येत्या 2014च्या मार्चपर्यंत आम्ही 100 ठिकाणी महाराष्ट्रात अशा प्रकारची प्रदर्शनं घेणार आहोत. या माध्यमातून आम्ही दोन्ही दृष्टिकोन याच्यामध्ये आम्ही ठेवलं की व्यावसायिक स्टॉलसुद्धा याच्यामध्ये ठेवलेत आणि बचत गटांचे पण स्टॉल ठेवलेले आहेत. असं 50-50% आम्ही त्याच्यामध्ये प्रमाण ठेवलेलं आहे. मला सांगायला खूप आनंद होतो की यापूर्वी जिथे आमचे अशा प्रकारचे प्रदर्शनं झाले तिथं किमान 50,000 ते 75,000 लोकांनी तिथं भेटी दिल्यात आणि लाखो रुपयाचा सेल या महिलांच्या बचत गटांचा झाला आणि त्याच्यातून त्यांना मोठ्या प्रमाणावर ताकद मिळाली, आर्थिक स्थैर्य मिळालं. ही खरं म्हणजे सुरुवात आहे. अजून आम्हाला खूप पुढे जायचं आहे. राज्यस्तरीय एक मोठं प्रदर्शन पण आम्हाला याच्यामध्ये घेण्याची आमची इच्छा आहे. ती आम्ही साधारण मार्च-एप्रिलमध्ये मुंबईमध्ये अशा प्रकारचं मोठं प्रदर्शन घेऊ की ज्याच्यामध्ये महाराष्ट्रातले जवळपास 500 बचत गट त्याच्यामध्ये सहभागी होतील आणि किमान 5,000 महिलांना त्याच्यातून रोजगार उपलब्ध होईल. अशा प्रकारचं हे एक मिशन आहे. येत्या काही दिवसामध्ये महाराष्ट्रातल्या ज्या प्रत्येक जिल्ह्यात किमान 2-2 ते 3-3 अशी प्रदर्शनं आमची संपन्न होतील. महिलांचा सहभाग, महिलांच्या बचत गटांचा सहभागही मोठ्या प्रमाणावर याच्यामध्ये आहे. मला ठाण्यामध्ये सांगायला अतिशय आनंद होतो की ठाणा जिल्हा बँकेचे अध्यक्ष महोदय इथं आत्ता उपस्थित आहे आणि ह्या अशा उपक्रमाला त्यांनी अगदी मनापासून त्यांच्या बँकेने, त्यांच्या संचालकांनी मनापासून आम्हाला सहकार्य केलं आहे. त्याच्यामुळे यशस्विनी सामाजिक अभियान आणि विशेषतः सुप्रिया सुळेंच्या माध्यमातून मी ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचं मनापासून इथं कौतुक करतो, त्यांचं अभिनंदनही करतो आणि आमची ही जी टीम यशस्विनीच्या फेस्टिवलसाठी
ते संपूर्ण महाराष्ट्रात घरदार विसरून फिरत आहे. त्याच्यामध्ये आमच्या मायाताई अटारिया आहे, त्याच्यानंतर आमच्या संगीताताई सुराणा आहे, विद्याताई वेखंडे आहेत. ह्या महिला ह्या सगळ्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे काम करत फिरत आहेत. त्यांचंसुद्धा कौतुक मला मनापासून करावं असं वाटतं. यशस्विनी शॉपिंग फेस्टिवल कंपनीची संचालक मी आणि माझ्या सहकारी विद्याताई वेखंडे आणि सर्व यशस्विनी सामाजिक अभियानच्या आपल्या सगळ्या समन्वयकांनी मिळून आम्ही ठाण्यामध्ये एवढ्या पावसामध्ये डेअरिंग केलेलं आहे. पत्रकार बंधूंना माहिती आहे 2-3 दिवस ठाण्यात अगदी मुसळधार पाऊस पडतोय. अगदी थोड्या दिवसात या कार्यक्रमाचं आयोजन आम्ही केलं. खरं म्हणजे बचत गटातील महिलांना डायरेक्ट ग्राहकांपर्यंत पोहोचवायचं. ग्राहकांना बचत गटातील महिला जो उत्पादनं तयार करतायत ती बचत गटातल्या महिलांच्या उत्पादनांना चांगली बाजारपेठ मिळवून द्यायची या उद्देशानं आम्ही हा उपक्रम इथे घेतलेला आहे. आणि दुसरा एक माझा महत्त्वाचा हेतू होता की इथे जर आम्ही हा उपक्रम राबवला तर आपल्या ठाणे जिल्ह्यातल्या आमच्या सगळ्या समन्वयकांना यशस्विनी शॉपिंग फेस्टिवलची संकल्पना काय आहे आणि सुप्रियाताईंनी हे यशस्विनी शॉपिंग फेस्टिवल का सुरू केलं आहे ही कल्पनाही समजावी. आणि खरोखर आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने आज हे इथे उभारलेला यशस्विनी शॉपिंग फेस्टिवल सुरू झालेलं आहे. आपल्या सगळ्यांना मी एकच विनंती करते की तुमच्या प्रसारमाध्यमांनी या ठाणे शहरातील सगळ्या बंधू भगिनींना सगळ्या नागरिकांना या यशस्विनी शॉपिंग फेस्टिवलला भेट द्यायला सांगायची आहे. आणि महिलांसाठी जी निर्मिती केलेली आहे बाजारपेठेची त्या बाजारपेठेतून आपण एक वेगळा संदेश आपल्या महाराष्ट्रातल्या महिलांना द्यायचा आहे. आणि खरोखर सगळ्या माझ्या यशस्विनींना यशस्विनी होण्यासाठी सुप्रियाताईंनी जी संकल्पना आमच्या पुढे ठेवली आहे त्यासाठी या प्रसंगी मी विशेष आभार सुप्रियाताई सुळे, आमच्या सगळ्यांचे बंधू आणि मार्गदर्शक आमचे विश्वासभाऊ ठाकूर आणि या संकल्पनेला रूप देणाऱ्या आमच्या सुरेखाताई ठाकरे आज इथे आल्या आणि यातच यशस्विनीचं यश आपलं नक्की झालेलं आहे. आपल्या सगळ्यांनी इथे जे सहकार्य केलं त्यासाठी तुमच्या सगळ्यांनाही मी धन्यवाद देते आणि नागरिकांना यातनं एकच आवाहन करते की तुम्ही जास्तीत जास्त संख्येने या स्टॉल्सना भेट द्या आणि आपल्या बचत गटातील महिलांना आपली एक सामाजिक पुनरुत्थानाच्या दृष्टिकोनातून साथ द्या. तर ठाण्यात गावदेवी मैदान येथे 25 सप्टेंबर ते 29 सप्टेंबरपर्यंत हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट चेतन सावंतसह सारिका साळुंखे, S9 न्यूज ठाणे. पर्यावरण दक्षता मंचच्या वतीने 2 ऑक्टोबर रोजी निसर्ग मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून शाळकरी विद्यार्थ्यांकरता पर्यावरण स्नेही असे विविध उपक्रम येथे राबवण्यात येणार आहेत. पर्यावरण शाळा हा पर्यावरण दक्षता मंच अत्यंत अभिनव असे उपक्रम राबविते. 1 ऑक्टोबर ते 7 ऑक्टोबर जागतिक स्तरावर वन्यप्राणी जीवन सप्ताह म्हणून साजरा केला जातो. पर्यावरण दक्षता मंचाच्या वतीने 2 ऑक्टोबर रोजी निसर्ग मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या निसर्ग मेळाव्याचे हे 13वे वर्ष असून शाळकरी विद्यार्थ्यांना पर्यावरणाशी जोडणे व पर्यावरणाच्या समस्यांची जाणीव करून देणे हा उद्देश आहे. 2 ऑक्टोबर रोजी श्रीरंग विद्यालयात हा निसर्ग मेळावा राबविण्यात येणार असून 1000 शाळकरी विद्यार्थ्यांचा यामध्ये समावेश असल्याची माहिती देण्यात आली. रॉडो प्ले, पपेट शो, जादूचे प्रयोग इत्यादी विविध माध्यमातून मुलांना पर्यावरणाची ओळख करून दिली जाणार आहे. यावेळी पर्यावरण दक्षता मंचच्या सचिव संगीता जोशी, संस्थापक संजय जोशी, कोषाध्यक्ष जयंत कंदादरकर इत्यादी मान्यवर येथे उपस्थित होते. या निसर्ग मेळाव्याविषयी अधिक माहिती S9शी बोलताना दिली. निसर्ग मेळाचा हा उपक्रम शालेय विद्यार्थ्यांसाठी मुख्यत्वे करून राबवण्यात येतोय. गेली 13 वर्ष हा उपक्रम सुरू आहे. यामध्ये शालेय विद्यार्थी खूप मोठ्या संख्येने सहभागी होतात आणि याचं वैशिष्ट्य असं आहे की ह्या मुलांना निसर्ग आणि पर्यावरणाची ओळख व्हावी. आपण असं म्हणतो की निसर्ग हा 4 भिंतींमध्ये राहून समजत नाही, तर त्यांना बाहेरच्या जगात काय काय चाललं आहे एक्झॅक्टली त्या सगळ्या विविध प्रकारच्या उपक्रमांमधून त्यांना माहिती व्हावी या हेतूने विविध प्रकारच्या कार्यशाळा ह्या निसर्ग मेळ्याच्या दिवशी आयोजित केल्या जातात आणि मुलांना ह्या कार्यशाळेमध्ये प्रत्यक्ष सहभाग म्हणजे उदाहरणार्थ कागदापासून काही सुंदर वस्तू तयार करणं किंवा मातीचं काम, जसं कुंभाराचं चाक असतं त्यातून मातीचा वापर करून आपण काही सुंदर वस्तू तयार करू शकतो. असे अनेक उपक्रम, जादूचे प्रयोग असतात, काही साहसी प्रयोग ह्याच्यामध्ये याचा समावेश केलेला आहे. त्या सगळ्या उपक्रमांचा उद्देश एवढाच आहे की मुलांना त्यात आवड निर्माण व्हावी. आपण जर नुसतं शाब्दिक ज्ञान त्यांना द्यायचा प्रयत्न केला तर त्यांना कंटाळा येतो शिकण्याचा किंवा ऐकण्याचा. त्यांची एक क्षमता असते, त्याच्या पलीकडे ते ऐकू शकत नाहीत. परंतु त्यांना जर आपण अशा स्वरूपात प्रत्यक्ष कृतीमधून त्यांना निसर्ग जर शिकवला तर त्याचं आकलन अतिशय चांगल्या पद्धतीने होतं. हा आमचा गेल्या अनेक वर्षांचा अनुभव आहे.
आणि म्हणूनच या उपक्रमाला अतिशय चांगला प्रतिसाद देखील आम्हाला दरवर्षी मिळतो. काही शाळा तर अगदी दरवर्षी त्यांचं ठरलेलंच आहे की हा दिवस त्यांनी राखून ठेवलेला असतो आणि पूर्ण बस त्यांची एक भरून ती मुलं इथे आणली जातात, त्यांचे शिक्षकही येतात, ते देखील तेवढाच उत्साहाने सहभागी होतात. अशी आम्ही श्रीरंग विद्यालय, ठाण्यामध्ये जे श्रीरंग विद्यालय आहे श्रीरंग सोसायटीमध्ये, त्या शाळेमध्ये हा उपक्रम होणार आहे. 2 ऑक्टोबरला सकाळी 11 वाजता याची सुरुवात होणार आहे आणि उद्घाटनाचा औपचारिक कार्यक्रम आम्ही कधीच करत नाही. त्यामुळे हा मुलं एकत्र आली, त्यांचं नोंदणी वगैरे सगळे सोपस्कार पार पडले की प्रत्यक्ष सगळ्या त्यांच्या ज्या कृती आहेत किंवा जे कार्यशाळा आहेत त्याला सुरुवात होईल आणि दुपारी 2:30 वाजता समारोपाचा कार्यक्रम होणार आहे. तर ह्या कार्यक्रमासाठी विख्यात पक्षीतज्ञ किरण पुरंदरे यांना आम्ही आमंत्रित केलेलं आहे. किरण पुरंदरेंचं वैशिष्ट्य असं की ते स्वतः उत्तम लेखक आहेत. त्यांनी पक्ष्यांवर जवळपास 16 पुस्तकं त्यांची आत्तापर्यंत प्रकाशित झालेली आहेत आणि ह्या व्यतिरिक्त पक्ष्यांवरती आणि एकूणच वन्यजीवावरती त्यांचा खूप सखोल अभ्यास आहे. आणि त्यांचं अजून एक वैशिष्ट्य असं आहे की पक्ष्यांचे आवाज, विविध प्रकारच्या पक्ष्यांचे आवाज, त्यांची ते ओळख करून देताना ते आवाज कसे करतात हे देखील ते प्रत्यक्ष दाखवतात. हे लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन त्यांचं बर्ड कॉल्सचं हे त्या कार्यक्रमाचं मुख्य वैशिष्ट्य असणार आहे. संख्या झपाट्याने कमी होते. याचं मुख्य कारण असं आहे की गिधाडे ज्या जनावरांची मृत जनावरांच्या शरीरावरती भक्षण करतात त्या जनावरांच्या शरीरामध्ये डायक्लोफिनॅक नावाचं औषधाचा अंश मोठ्या प्रमाणात साठून राहिल्याचं दिसतंय आणि हे डायक्लोफिनॅक गिधाडांकरता अपायकारक आहे. म्हणजे डायक्लोफिनॅकची औषध दिल्यामुळे ते जनावर कदाचित त्याची वेदना क्षमता त्याची कमी झाली असेल, पण गिधाडांवर त्याचे दुष्परिणाम दिसून आलेले आहेत आणि गिधाडांची अंडी विशेषतः त्याच्यावरती ह्या डायक्लोफिनॅक ह्या औषधाचे दुष्परिणाम दिसत आहेत आणि त्यामुळे त्यांची संख्या कमी होती. आता गिधाडांच्या बाबतीत बोलायचं झालं तर त्याच्यावरती आता बऱ्याच संस्थांनी, विशेषतः बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी नावाची संस्था आहे, त्यांनी याच्यावरती भरपूर प्रमाणात संशोधन केलेलं आहे आणि त्याच्यावरती उपाय देखील त्यांनी शोधून काढला आहे. तर त्यांनी असं एक म्हणजे गिधाडांची संख्या वाढावी या दृष्टीने कॅप्टिव्ह ब्रीडिंग ज्याला म्हणतो की गिधाडांना एका संरक्षित क्षेत्रामध्ये त्यांच्यावरती कोणत्याही प्रकारचे दुष्परिणाम होणार नाहीत अशा दृष्टीने काही त्यांनी उपाययोजना सुरू केलेल्या आहेत आणि त्याला यश देखील मिळत आहे. म्हणजे गिधाडांची संख्या आता हळूहळू वाढत चालली असं निदर्शनाला येतं. व्हिडिओ जर्नलिस्ट चेतन सावंतसह सारिका साळुंखे, S9 न्यूज ठाणे. S9च्या बातमीपत्रात वेळ झाली अल्पशा विश्रांतीची. S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. ठाण्यातील साकेत ग्राउंडमधील खारफुटी ही नष्ट होण्याच्या मार्गावर असून रिझर्व्ह पोलिसांच्या देखरेखीखाली मुंबईमधील रॅबिड येथे डंप केले जात असल्याचा आरोप उपमहापौर मिलिंद पाटणकर यांनी केला आहे.